नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लॉ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वाळवणाची रेसिपी म्हणजे साबुदाणा बटाटा पापड। छान असे कुरकुरीत व खुसखुशीत असे हे साबुदाणा बटाटा पापड करायला खूप सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि तळल्यानंतर सुद्धा खूप छान असे फुलतात। तर हे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते बनवण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सर्वात प्रथम 3 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ते पाणी घालून ते स्वच्छ धुवून त्यानंतर याला रात्रभर पाण्यात भिजत घालायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा भिजलेला जो साबुदाणा आहे यामध्ये 1 वाटी कळकळीत गरम असं आपल्याला पाणी घालायचं आहे। 3 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी कळकळीत गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व हा आपल्याला 2 ते 3 तास छान असा भिजत ठेवायचा आहे। आता हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे व सुटसुटीत सुद्धा झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे। तर 3 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाटे घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा भिजलेला आहे। तर मी या ठिकाणी आता पुरण यंत्र घेतलेलं आहे। अशा प्रकारचं पुरण यंत्र जर तुमच्याकडे नसेल तर ज्या चाळणीने तुम्ही पुरण चाळता त्या चाळणीने सुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता। तर यामध्ये सर्वात प्रथम मी उकडलेले बटाटे घालणार आहे। तर 1 किलो बटाटे मी हे उकळून घेतलेले आहे व त्याची साल काढून घेतलेली आहे। तर सर्वात प्रथम मी थोडे थोडे करून यामध्ये बटाटे व साबुदाणा घालणार आहे। आता यामध्ये मी बटाटा घातलेला आहे। आता यामध्ये साबुदाणा घालणार आहे जेणेकरून ते एकसारखं मॅश केलं जाईल। आता यामध्ये थोडासा साबुदाणा घालायचा आहे व याला फिरवायचं आहे। अशा प्रकारे या पुरण यंत्रामधून जर याला काढलं तर ते छान असे एकसारखे एकत्रित होतात व छान असे बारीक सुद्धा होतात आणि छान असे मॅश सुद्धा होतात। जर तुमच्याकडे हे नसेल पुरण यंत्र तर तुम्ही मॅशरने सुद्धा बारीक करू शकता, परंतु आपल्याला मॅशरने बारीक करण्याकरता थोडासा जास्त वेळ लागतो। बटाटा व साबुदाणा हे एकसारखा बारीक वाटला गेला की ते छान असे पापड होतात। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे या पुरण यंत्राने हे बारीक करायचं आहे। तर मस्त असं हे आपलं बारीक झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की ते छान असं मॅश झालेलं आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या किंवा लाल ओल्या मिरच्या घ्यायच्या आहे व त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, ते यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा यामध्ये घालायचा आहे। तर हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल। आता या सर्व साहित्य एकसारखं आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। हाताने याला छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी मिरची काळी मिरी हे जे घातलेलं आहे ते एकसारखे या पिठाला लागेल। छान असं हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर आता हे छान असं मळून झालेलं आहे। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, तेलाचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही, त्यामुळे पापडांना वास लागू शकतो। त्यामुळे आपल्याला याला तेल सुद्धा लावायचं नाही। फक्त सर्वात प्रथम आपण जेव्हा पापड तयार करतो तेव्हा थोडंसं प्लास्टिकच्या पिशवीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही। तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड 1 वर्ष हवाबंद डब्यामध्ये छान असे राहतात व त्याला वास सुद्धा लागत नाही। तर आता हे मळून झालेलं आहे। आता आपण याचे पापड तयार करायला घेऊया। छोटे छोटे बॉल्स करून आपण याचे पापड तयार करायला घेऊया। त्यासाठी मी या ठिकाणी पापड तयार करण्याची मशीन घेतलेली आहे। तर ही मी लाकडाची मशीन घेतलेली आहे, ही माझ्या पप्पांनी बनवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी जी लोखंडाची पापड प्रेसची मशीन मिळते ती सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी मशीन अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही बेलण्याने सुद्धा या पापडांना लाटू शकता। अशा प्रकारे दोन्ही साइडनी प्रेस करून आपल्याला याचा छान असा गोलसर पापड तयार करायचा आहे। तर एकसारखे हे पापड छान असे होतात, छान असे गोल पापड येतात। थोडंसं आपल्याला या मशीननी दाबावं लागतं, त्यामुळे छान असे गोल पापड येतात व पातळ पापड येतात। तर मस्त असा गोलसर व पातळ असा आपला पापड तयार आहे। ते एका दुसऱ्या प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा कागद काढून घ्यायचा आहे। त्यावर हलकासा हात फिरून आपल्याला हा कागद काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी बाकी सुद्धा पापड बनवत आहे। तर तुम्हाला आणखी एक मी पापड बनवून दाखवणार आहे। अशा प्रकारे या कागदावर एक गोळा घ्यायचा आहे व त्यानंतर मशीनने याला प्रेस करायचा आहे।
एक साईडनी हा छान प्रेस झाल्यानंतर याला आणखी पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला प्रेस करायचा आहे, जेणेकरून संपूर्ण साईडने तो एकसारखा दाबला जातो। आता हा आपला पापड तयार आहे, तो मी एका प्लास्टिकच्या पिशवीवर काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण मी पापड तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे पापड झालेले आहे, एकसारखे आपले हे पापड झालेले आहे, एकसारखे गोल हे पापड आलेले आहे। तुम्ही याला बेलण्याने सुद्धा लाटू शकता। आता या पापडाला आपल्याला 1 ते 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळत घालायचे आहे। तर 1-2 ते 3 दिवसानंतर आपले हे पापड छान असे वाळलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे पापड झालेले आहे, दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे, करायला सुद्धा खूप सोपी आहे। तर आता हे वाळलेले पापड आपण तळून बघूया। तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता यामध्ये आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे। मस्त असा हा पापड फुलतो, अगदी पांढरा शुभ्र होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आपला साबुदाणा बटाट्याचा पापड तळून झालेला आहे। अशाच प्रकारे मी बाकी सुद्धा पापड तळून घेणार आहे। मस्त असे हे पापड झालेले आहे। तर आता हे पापड तळून झालेले आहे। मस्त असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड अगदी छान झालेले आहे। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल व आवडल्यास मला कमेंट नक्की करा। माझ्या अशाच प्रकारच्या नवनवीन व सोपी रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।